याचबद्दलचा अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता आपल्याबरोबर आहे। सुष्मिता, एअरपोर्टवरती आता दुपारपासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली होती। याचं कारण सगळं काही काम जे आहे ते मॅन्युअली होत आहे, म्हणजे बोर्डिंग पास देखील हाताने लिहून द्यावा लागतोय। त्यामुळे अर्थातच जी लोक फ्लाइट करता म्हणून आलेली आहेत त्यांची गर्दी तिथे झालेली असणार। काय परिस्थिती आहे? नक्की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सध्या आपण उपस्थित आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर सर्व गेट्सवरती लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे गेट नंबर 4 आहे, जिथे लांबच लांब रांग आपल्याला पाहायला मिळते आहे। अनेक नागरिक हे आतमध्ये प्रवेश करण्यासाठी तात्काळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे जर आपण बघितलं तर वेटिंग टाइम जो स्क्रीनवरती दाखवला जातो हा केवळ 3 मिनिटाचा दाखवलेला आहे, परंतु त्याहूनही अधिक 15-20 मिनिटं नागरिकांना इथे थांबावं लागत आहे। अनेक लोक या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना रांगेत थांबावं लागतंय, कारण मायक्रोसॉफ्टच्या या कनेक्टिव्हिटी एररमुळे, कनेक्टिव्हिटी फेलियरमुळे अनेकांचा प्रवास हा आता लांबलेला पाहायला मिळतोय। आपको कहाँ ट्रैवल करना था, क्या सिचुएशन है, क्या आपको पता है माइक्रोसॉफ्ट के ये सिस्टम फेलियर के कारण इतना बड़ा इम्पैक्ट हुआ है? अहमदाबाद जा रहे हैं। अच्छा। पर माइक्रोसॉफ्ट की वजह से डिस्टर्बेंस वो सुना है, रेडियो में सुना है मैंने। तर या संपूर्ण एअरपोर्टवरती आपण जर आता बघितलं विशाल, तर मॅन्युअली सगळं काम सुरू आहे। विमानांची उड्डाणं ही उशिरानं होत आहेत। त्याचं मुख्य कारण म्हणजे जी सिस्टीम मायक्रोसॉफ्टची आतापर्यंत सर्व कामं सोपी करत होती, पटापट कामं होत होती, ती सिस्टीम कनेक्टिव्हिटी पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे, पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। आणि त्यामुळेच माझ्या आजूबाजूला जर आपण बघाल तर सर्वच गेटवरती सारखीच परिस्थिती आहे। विमानांच्या उड्डाणाला उशीर होतोय, कनेक्टिव्ह फ्लाइट असणाऱ्या अनेक नागरिकांचे हाल होत आहेत। त्यामुळे आपण बघतोय की सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। तुम्हाला कुठे कहाँ जाना था, आपको क्या सिचुएशन? आई एम गोइंग टू बैंगलोर। ये सिस्टम फेलियर होने के कारण माइक्रोसॉफ्ट को बहुत ज्यादा इशू हो रहा है। आपका फ्लाइट कितना डिले? मेरा फ्लाइट अभी तक नहीं डिले हो गया है, बट मेरा कोलीग का फ्लाइट कैंसिल हो गया है, वो चेन्नई जा रहा है। सो मेरा फ्लाइट अभी ऑन टाइम दिखा रहा है। अच्छा, तर आपण बघतोय अनेक फ्लाइट्स कॅन्सल होतात, कनेक्टिंग फ्लाइट्स घेऊन लोक जात आहेत। त्यामुळे शेअर मार्केट, बँका, हॉस्पिटल्स, एअरपोर्ट या सर्वांवरती हा एकीकडनं आपण बघायला गेलो तर सायबर अटॅक झाल्यासारखी सिच्युएशन आहे, कारण ज्या इंटरनेटच्या क्लाउड सर्व्हिसेसवरती हे संपूर्णपणे मायक्रोसॉफ्टचं जाळं विणलेलं होतं, त्याच्यानेच हा मोठा खोळंबा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद सुष्मिता या सगळ्या तपशिलाबद्दल।